जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले के विरोध में नागपुर के मानेवाड़ा चौक पर शिवसेना की ओर से जोरदार विरोध प्रदर्शन किया गया और शहीद हुए नागरिकों को श्रद्धांजलि भी अर्पित की गई। यह आंदोलन शिवसेना शहर प्रमुख समीर शिंदे के नेतृत्व में आयोजित किया गया। इस अवसर पर उप शहर प्रमुख धम्मा भाऊ सोनटक के, संपर्क प्रमुख मनोहर चंद्रिकापुरी, शहर अध्यक्ष सूरज गोरे, विधानसभा संगठक विशाल कोरके, राजेश रेवतकर, रूपेश ठाकरे, राहुल पांडे, नीलिमा शास्त्री, उज्ज्वला उमरे सहित तमाम शिव सैनिक बड़ी संख्या में उपस्थित थे। सभी ने आतंकवाद के खिलाफ नारेबाजी करते हुए कड़ी निंदा की और कहा कि देश की सुरक्षा के लिए शहीद हुए नागरिकों का बलिदान व्यर्थ नहीं जाएगा। कार्यक्रम के अंत में सभी ने मौन धारण कर शहीदों को श्रद्धांजलि दी। बोलने वालों को भारत माता की जय। वंदे वंदे क्षत्रिय कुलवंश गो ब्राह्मण प्रतिपालक राजा सिंहासनधारी बोलो छत्रपति शिवाजी महाराज की। नागपुर शहर में शिवसेना की ओर से चालू है ना, तमाम देश की जनता को संदेश जाना चाहिए कि जो 2 दिन के पहले जो घटना हुई पहलगाम में, वो बहुत निंदनीय है। हमारे महाराष्ट्र के बहुत सारे लोग हर साल कश्मीर में जाते हैं, छुट्टियां मारने जाते हैं और ऐसे में कोई कभी आतंकवादी आके गोलियां चलाते। हमारे महाराष्ट्र की बहुत सारी ऐसी मराठी खिलाड़ी गई थी वहां पे। जैसा है हमारे नेताजी एकनाथ जी शिंदे को मालूम हुआ तो वो खुद कश्मीर में गए और वहाँ मराठी जितने भी हमारे भाई थे उन्होंने मदद की और उनकी एक मदद सेल जो है जो मुंबई में काम करता है वो भी उनकी सेवा के लिए वहाँ गए। तमाम हमारे मराठी भाई और बहनें वहाँ से मुंबई लाई गई है। लेकिन ये जो हादसा हुआ है, ये हादसा निश्चित एक साजिश का हिस्सा है और जिस ढंग से पाकिस्तान हमारे इंडिया में, हमारे हिंदुस्तान में एक अलग माहौल बनाने की कोशिश करता है तो वो बहुत ही निंदनीय है। और उसका निषेध बोल के हम लोग तमाम भारत वर्ष के लोग हम ऐसी घटनाओं का निषेध करते हैं। और शिवसेना जो महाराष्ट्र में एक सत्ताधारी पद के रूप में पब्लिक के सामने आई है, हमारे नेता एकनाथ जी शिंदे ये बहुत कोशिश कर रहे हैं कि ऐसी प्रकार के घटनाओं में ऐसे कोई हादसे होते हैं तो उनको निश्चित मदद करना चाहिए। और इस मामले में शिवसेना हमेशा अग्रसर रहती है। कोई भी ऐसी दुर्घटना अपने देश में हो, अपने राज्य में हो, कोई भी समाज के ऊपर ऐसी कोई अत्याचार की बात आती है तो निश्चित रूप से शिवसेना आगे बढ़ती है। आज जिस ढंग से हम लोग नागपुर में इकट्ठा हुए हैं, मैं चाहता हूँ कि संदेश पाकिस्तान तक चला जाए और इस देश की जो हमारी जमहूरियत है जिसको सही मायने में एक दिशा की दर्शन करने का काम आज हमारे एकनाथ जी शिंदे कर रहे हैं। वो अभी वहाँ मुंबई में आए हैं और एक अच्छी बात हो जाएंगे। लेकिन ये जो हादसे हुए ये हादसे देश के हित में नहीं है, ये समाज के हित में नहीं है। राष्ट्रीय एकात्मता को हम देश में लाना चाहते हैं, अमन लाना चाहते हैं, इसके खिलाफ में और इसमें इसके पीछे जो बहुत बड़ी साजिश हर वक्त पाकिस्तान की जनता, पाकिस्तान के लश्कर भी करते हैं, ये अच्छी बात नहीं है। आप ऐसे भी कह सकते हो। मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। एकनाथ जी शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ जी शिंदे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी दक्षिण नागपूर विधानसभा जी नागपूर शहरामध्ये आमचे समीरजी शिंदे शहर प्रमुख या ठिकाणी नेतृत्व करतात। काल नागपूर जिल्ह्यातर्फे कार्यक्रम घेण्यात आला होता। परवाच्या दिवशी दुर्दैवी घटना
काश्मीर येथील आपल्या देशाच्या नागरिकांवर ज्या गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली, निष्पाप परिवारांना रक्त सांडवलं गेलं आणि या देशाची भूमी त्या रक्ताने लाल झाली. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर संपूर्ण देशामध्ये शोककळा आहे, उद्रेक झाला आहे, मन खिन्न झालेलं आहे, भावना दुखावल्या आहे आणि सगळे लोक दुःखी आहेत. पुलवामाचं जे कांड झाला होता आणि त्याच्यानंतर ज्याप्रमाणे सगळे लोक दुःखी झाले होते देशातले, आपले सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी शहीद झाले होते आणि त्यांच्या शरीराचे चितळे झाले होते आणि तो उद्रेक माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सर्जिकल स्ट्राईकची आपल्या लष्कराने केली आणि पाकिस्तानची अवकाश काय, तुम्ही बोलता की ते तुम्ही करता काय, हे दाखवण्याचा त्या ठिकाणी तो प्रयत्न झाला, यशस्वी प्रयत्न झाला. आणि त्याच्यानंतर पाकिस्तानची अवकाश काय या देशाने नाही, या पृथ्वीवर पाहायला गेली. आज सुद्धा जो कटोरा मागून भीक मागणारा देश आहे, ज्याच्या घरामध्ये कणिक नाही आहे, पोरांना जेवण करण्यासाठी पैसे नाही आहे, कपडे घालायसाठी व्यवस्थित नाही, पण त्यांच्याकडे गोळ्या आहे, त्यांच्याकडे बंदुका आहे आणि त्या बंदुका घेऊन ज्यांच्या हातामध्ये काहीच नाही असे निशस्त्र लोक जे आपल्या परिवाराला घेऊन त्या काश्मीरमध्ये फिरायला गेले होते, आपल्या मुलांना घेऊन फिरायला गेले होते, आपल्या आई वडिलांना घेऊन फिरायला गेले होते, आपल्या नवीन दाम्पत्य आपल्या पत्नीला घेऊन फिरायला गेले होते आणि एक आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी अनुभव घेतो. अशा लोकांना, अशा निष्पाप लोकांना त्यांनी बंदुकाच्या सहाय्याने गोळ्या झाडल्या, त्यांची जीव घेतले. हे गांडुगिरीचे काम जे आहे ते पाकिस्तानच करू शकते आणि हे जे त्यांनी केलेलं आहे, आता त्यांना पण माहिती आहे की मागच्या वेळेला जे सर्जिकल स्ट्राईक झाले होते त्यांना जे उद्ध्वस्त त्या ठिकाणी केलं होतं, त्यांचे जे सगळे बंकर होते त्या ठिकाणी सैन्याला प्रशिक्षण देणे आणि तिथल्या लोकांना घेऊन, इथल्या गद्दारांना सोबत घेऊन या ठिकाणी बॉम्बलास्ट घडवून आणणे. आज आपण बघत होतो नागपूरमध्येच नाही, आपल्या देशामध्ये कानपूर असेल, त्यानंतर गुजरात असेल किंवा कुठले कर्नाटक असेल, कुठले राज्य असेल, कुठले शहर असेल, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्या, त्या ठिकाणी बसेसमध्ये, रेल्वे गाड्यांमध्ये, मॉल्समध्ये, हॉटेल्समध्ये, रस्त्यावर बॉम्बलास्ट होत होते आणि प्रत्येक 2-3 महिन्यामध्ये अशा न्यूज तुम्ही सगळे मीडियाचे लोक दाखवतात. आज 2014 नंतर त्या सगळ्या घटनांना नरेंद्रजी मोदी जेव्हापासून पंतप्रधान आपल्या देशाचे झाले, त्याला एक ब्रेक मारला गेला. एक पुलवामाची जी घटना आहे ती जर सोडली तर आज मनावर घाव देणारी एक परवाची झालेली घटना आहे आणि आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब तत्पर कर्तव्यदक्ष नेता म्हणून अभिमान वाटतो की परवाच्या दिवशी जेव्हा दुपारी या घटना घडली, 17 मिनिटं गोळ्या झाडल्या गेल्या आणि अनेक निष्पाप त्या ठिकाणी आपले 28 पेक्षा जास्त लोकांची जीव गेले. त्या दुपारनंतर संध्याकाळी श्रीनगरला आमचे शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचले एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आणि ते तिथं पोहोचून काय केलं तर तिथे जे लोक दगावलेले आहे, ज्यांचे आपले लोक त्यांना सोडून आता या दुनियेतून निघून गेलेले आहे, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचे काम त्यांनी केलं. त्यांना त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या घरापर्यंत कसं पोहोचवता येईल सुखरूप, ती मदत करण्यासाठी त्याच्या ठिकाणी ते दिली आणि अशा दुःखाच्या वेळेमध्ये ते तिथे आले. सर्व महाराष्ट्रातले सर्व लोक, आमचे शिवसेनेचे लोक, आम्ही त्याचं कौतुक करतो त्या ठिकाणी. आणि माझी एक मागणी गृहमंत्री महोदयांना आणि आपले प्रधानमंत्री जे आहेत मोदीजी त्यांना आहे की यानंतर पाकिस्तान परत अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी 50 वेळा विचार करेल. अशा प्रकारच्या धडा त्या ठिकाणी शिकवला गेला पाहिजे. हे जे त्यांनी नपुंसकतेचं काम केलेलं आहे आणि त्यांना जर त्याची छाती चवळी झाली असेल तर त्या छात्यावर गोळ्या मारण्याचे साहस आपल्या देशाच्या सैन्य दलामध्ये आहे. त्यांनी आपलं ऑपरेशन सुरू केलं आणि लवकरच मला विश्वास आहे की मागच्या वेळेला जसा आपल्या सर्व देशवासियांना आनंद वाटला होता की जे सगळे तिकडे बंकर उद्ध्वस्त झाले आणि आतंकवाद्यांना चिरफाड करून आणलं, त्याच प्रकारची परत आपल्याला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. आणि त्या एका व्यक्तीच्या बदल्यामध्ये 25-25 लोकांचे आतंकवाद्यांचे शिरच्छेद झाले पाहिजे असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागपुर शहर वासियों का पसंदीदा एग्जीबिशन न्यू स्टाइल एक्सक्लूसिव हैंडलूम एग्जीबिशन 12 मार्च से शुरू हो चुका है। जी हां, यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे देश के कोने कोने से प्रख्यात कई हैंडलूम, क्लॉथिंग, होम डेकोर, ज्वेलरी और फूड आइटम स्टॉल्स, वो भी 20% डिस्काउंट के साथ। एंट्री और पार्किंग बिल्कुल फ्री।
अनोखी खूबसूरत चीजों से भरपूर ये एग्जीबिशन लोकेटेड है गणेश उत्सव ग्राउंड भिंडे लेआउट स्वावलंबी नगर नागपुर में। टाइमिंग्स है सुबह 11 से रात 10 बजे तक। अधिक जानकारी हेतु संपर्क करें शारदा प्राजत ऑन 9822656077 एंड शाहरुख शेख ऑन 6350029715 पर।